भाजपने साजरा केला जागतिक महिला दिन की महिला बळी दिन। फडणवीस सोबतच फाटले शिंदेही। चेंगराचेंगरीने घेतला महिलेचा बळी। जागतिक महिला दिनानिमित्त भारतीय जनता पार्टी नागपूर शहरतर्फे बांधकाम कामगार व घरेलू कामगारांची नोंदणी व किट वाटप शिबिर सुरेश भट सभागृहामध्ये नुकतेच घेण्यात आले। या कार्यक्रमामध्ये सकाळी 9 वाजतापासून महिलांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी केली, परंतु गेट सकाळी न उघडता 10:30च्या सुमारास गेट उघडला। गेट उघडता क्षणीच जमावाने चेंगराचेंगरीचे रूप धारण केले। चेंगराचेंगरीचा रूप एवढा रुद्र होता, एवढा भयानक होता की प्रवेशद्वारावरील लावलेला गेट फाटून महिलांच्या अंगावर पडला। यास दोषी कोण, पोलीस प्रशासन काय व कुणावर कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे। आपण पाहू शकताय की प्रवेशद्वारावर लावलेला जो गेट आहे हा पूर्णपणे जमावाच्या अंगावर पडताना दिसत आहे। त्यात आपण पाहू शकताय की फडणवीसांसोबत शिंदेही फाटले व सोबतच गडकरी व मोदीजी सुद्धा फाटून जमावावर कोसळल्याचे चित्र इथं पाहायला मिळत आहे। चपला फेकून नको मारायला रे, बाया पगल्यात त्या चोरीच्या। अरे चपला फेकून मार, बाया चुकी आहेत ना, बहिणीचे कुत्रे भेटत आहेत ज्याने इमानीला भेटते ना। अरे भोपाळी चपला फेकून मारतात। काय खरंच भारतीय जनता पार्टीने हा जो आयोजन केलेला आहे, या आयोजनामध्ये लोकसंख्या किती राहणार काय याची कल्पना त्यांना होती? आणि जर होती तर त्यांनी त्या पद्धतीची व्यवस्थापन या ठिकाणी का बरं केलं नाही? काय हा निवडणूक पूर्वीचा जल्लोष म्हणून कार्यक्रम होता? काय येणाऱ्या निवडणुकीचे चित्र पाहता आपला निवडणुकीचा सिक्का कायम करावा याकरता होता, या मग या कार्यक्रमाच्या माध्यमातून निवडणुकीच्या प्रचाराचा बिगुल वाजवायचा होता? पण झाले भलतेच। महिला दिनानिमित्त महिलांना व बाकी मजुरांना सुविधा तर मिळायचं राहिलंच, महिलांना इथे जीव गमवावा लागला। यास दोषी कोण? भारतीय जनता पार्टी, आयोजन कमिटी, या ज्या कोणत्या कंत्राटाला हा कार्यक्रमाचं आयोजन दिलं तो की कोण? ज्यांचं जीव गेला त्यांना भरपाई कोण व किती? जे जखमी झाले आहेत त्यांना भरपाई कोण देणार व किती? ही जी चेंगराचेंगरी झाली याला जबाबदार कोण व पोलीस प्रशासन काय कारवाई करतो आहे याकडे सामान्य जनतेचं लक्ष वेधलेलं आहे।
कल्ल्या पुऱ्या. हा प्रसंग एवढा थरारक व अंगावर शहारे येणारा होता की आपण पाहू शकता की त्या चेंगराचेंगरीमध्ये महिलांचे काय हाल झाले आहेत. महिला एकावर एक पडल्या, गुदमरून एका महिलेचा जीव पण गेला. आपण पाहू शकताय की उपस्थित बाकीच्या महिला व पुरुष बाकी महिलांना सहकार्य म्हणून उचलण्याचं काम करत आहेत. ही वास्तविक परिस्थिती ज्यांनीही बघितली त्यांचं काय तो प्रसंग त्यांच्या डोळ्यासमोर दिसताना त्यांना काय वाटलं असेल. तिथं पोलीस प्रशासनसुद्धा आपल्याला दिसत आहे की महिलांना हे पाहू शकता आपण की काय किती महिलांचे इथे हाल झालेले आहेत. हा चपलांचा सळा इथं पडलेला दिसतो आहे आणि महिला पूर्णपणे जखमी झाल्यात. याला दोषी कोण व प्रशासन कारवाई कुणावर करतो आहे याकडे आता सर्वांचे लक्ष वेधलेलं आहे. 100 टीव्हीचे प्रत्येक व्हिडिओ नियमित पाहण्याकरता आजच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअरसुद्धा करा. आपले व्हिडिओ जर दाखवायचे असतील या मग तुमच्या परिसरामध्ये तुमच्यावर काही अन्याय अत्याचार होत असेल तर आम्हाला संपर्क करा. आम्ही बातमी दाखवू, टॉप टू बॉटम, स्टार्ट टू एंड. धन्यवाद.